मिसळपाव नाव ऐकल्यास तोंडाला पाणी सुटलं ना. चला तर मी आज तुम्हाला झणझणीत अशी मिसळ घरच्या घरी एकदम घरगुती मसाले वापरून सोप्या पद्धतीने कशी बनवायची त्याची रेसिपी सांगते. चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपी सुरुवात करूया. त्यासाठी इथे पाणी गरम करायला ठेवलं मी एका पॅनमध्ये. त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची, मोड आलेली मटकीसुद्धा टाकून घ्यायची. याला एक उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे उकळी आल्यानंतर आपल्याला मटकी आणि त्याचं पाणी जे आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पॅन ठेवायचं, पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल गरम झालं की 3 मीडियम साईजचे उभे चिरलेले कांदे टाकून घ्यायचे. कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होतपर्यंत परतून घ्यायचे आणि साईडला काढायचं. त्याच पॅनमध्ये अर्धा वाटी इतकं खोबरं टाकून घेतलं मी आणि सोबतच लसण आणि अद्रकसुद्धा टाकून घेतलं. लसणच्या 4-5 पाकळ्या टाकून घेतल्या. त्यालाही छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत भाजून घेतलं आणि मग हे सर्व वाटण संपूर्ण मी छान वाटून घेतलं मिक्सरमध्ये. नंतर एका कढईमध्ये भरपूर असं तेल टाकलं. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चॉप करून टाकलं. सोबत कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा. याला परतवून घेतलं की काही सुके मसाले यामध्ये टाकायचे आहे. सुक्या मसाल्यामध्ये इथे मी लाल तिखट, हळद, घरगुती काळा मसाला, धने जिरे पावडर आणि 2 चमच आपल्याला इथे कांदा लसूण मसाला ॲड करायचा. हे छान परतवून घ्यायचं आणि त्याला छान परतवल्यानंतर जे वाटण आपण तयार केलं होतं ते वाटण टाकून घ्यायचं. वाटण चांगलं यामध्ये परतवून घ्यायचं आणि संपूर्ण मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत शिजू द्यायचं. अशा प्रकारे छान मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये आपल्याला जे मटकीमधलं आपण जे पाणी सेपरेट केलं होतं ते संपूर्ण पाणी यामध्ये ॲड करून घ्यायचं आणि एक्स्ट्रामध्ये आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. जितकं तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही ग्रेव्ही पातळ घट्ट करू शकता तितकं पाणी ॲड करायचं. चवीपुरतं मीठ आणि मटकी जी आपण उकळून घेतली होती ती मटकी टाकायची. आपली मिसळ इथं रेडी आहे. याला झाकून ठेवायचं आणि चांगलं मिडियम ते लो फ्लेमवर चांगलं याला उकळी येऊ द्यायचं. तुम्ही बघू शकता किती मस्त याला तर्री सुटलेली आहे. अशा प्रकारे छान तर्री सुटेपर्यंत आपली मिसळ तयार होते. एकदम घरगुती मसाले वापरून त्यामध्ये